काय मग मंडळी, असं जेवण पाहून तोंडाला पाणी सुटलं ना. तर चला, मस्त असं तुमच्या आवडीचं झणझणीत चविष्ट अगदी गावरान पद्धतीचं सांडग्याची आमटी तयार केलेली आहे. तर सुरुवातीलाच बघा, मी ताट किती मस्त सजवलं आहे. शेंगदाण्याची चटणी, आळूच्या पानाच्या वड्या, कांदा, लिंबू आणि सोबत गरमागरम बाजरीची भाकरी, भात आणि रसरशीत अशी सांडग्याची आमटी. असं ताट समोर आलं तर जेवणाची इच्छा नाही झाली तर हे तर नवलच झालं ना. तर चला मग, ही चविष्ट आमटी आपण कशी केली ते तर पाहूया. पण त्याआधी तुम्हाला जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला, रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण की तुमचा एक सबस्क्राईब, एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आणि खूप मोलाचा आहे. तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूया. आणि हो, पूर्ण रेसिपी पाहून मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली. आणि हो, सगळ्यात आधी मी मस्त असा घरचा मसाला तयार करून घेतलाय, तोच तुम्हाला दाखवते. तर एका पॅनमध्ये घेतलं मी 1 चमचा तेल, त्यात मस्त असं लालसर खोबरं छान परतून घेतलं. आणि मी या ठिकाणी 2 कांदे छान असे जाळून घेतले होते, तेही छान परतून घ्यायचे. आता त्यातच कांदे परतत असताना त्यातच आपण हिरवीगार कोथिंबीर ॲड करणार आहोत, कारण कोथिंबीरनी खूप छान टेस्ट येते आमटीला. तर या ठिकाणी मी घेतलंय 1 चमचा हरभऱ्याची डाळ. आणि हे जे दिसतंय ना, ते उकडलेली मुगाची डाळ आहे. याने भाजीची टेस्ट तर खूप छान लागते. तर ही छिलटेवाली उकडलेली मुगाची डाळ आहे, तीही आमटीमध्ये ॲड करायची. त्याने जबरदस्त आमटीची टेस्ट येते, खूप छान आमटीची टेस्ट होते. तर ही छान परतली गेली की ते एका प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत. आणि त्यातच आपण धणे ॲड करायचे. धणे छान परतले गेले की त्यात आपण लसूण, आलं आणि हिरवी मिरची छान अशी परतून घ्यायची. हिरवी मिरची छान परतली की आमटी म्हणजे मिरचीचा तिखटपणा कमी होतो आणि आमटी खूप छान टेस्टी लागते. तर या ठिकाणी मी सगळा मसाला छान बारीक वाटून घेतलाय. फक्त मुगाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ ती सेपरेट वाटायची. छान तेल बारीक पाणी घालून वाटायचे. आता या ठिकाणी मी घेतलेत 1 वाटी सांडगे. त्या एका पातेल्यामध्ये मी घेतले 2 ते 3 चमचे तेल. ते छान कडकडीत गरम करायचे आणि गरम केल्यानंतरच सांडगे त्यात छान परतून घ्यायचे. लालसर सांडगे छान परतले की ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. पण ज्यावेळेस कडकडीत आपण तेल गरम करतो आणि त्यावेळेस सांडगे टाकतो, त्याचा खूप छान वास येतो. आणि जर तुम्ही नॉर्मल टेम्परेचरवर तेल गरम न करताच त्यात सांडगे टाकले तर त्याची टेस्ट छान अजिबात लागत नाही आणि त्याचा वासही येत नाही. तर हे खूप सिक्रेट आहे, महत्त्वाचं, भाजी जेव्हा आपण सांडगेची करतो तेव्हाच. आता त्याच तेलामध्ये जे सांडगे परतले त्याच तेलामध्ये आपण सगळा मसाला ॲड करणार आहोत, छान परतू देणार आहोत. आता त्यात घातले ड्राय मसाले. ड्राय मसाल्यामध्ये घातले मी 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा घरगुती केलेला काळा मसाला, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि छान मीठ टाकून परतू द्यायचं. त्यातच डाळीचंही वाटण आपण ॲड केलेलं आहे आणि सगळे मसाले छान त्याच्यात ओल्या मसाल्याला लागलेले आहे आणि छान असं तेल सुटेपर्यंत परतले गेलेत. आता त्याचं टेक्स्चर पाहतो मी, किती छान मसाला परतला गेला आहे. जर मसाला छान परतला गेला तर त्याच्या भाजीची चव खूप छान आणि खूप टेस्टी भाजी होती. आता आमटीमध्ये पाणी, म्हणजे ही आमटी करतानाच पातळ करायची, कारण ज्यावेळेस आपण सांडगे ॲड करतो त्यावेळेस ती आमटी थोडीशी घट्टसर होते. त्यामुळे आमटी करतानाच पातळ करायची. आता यात टाकले छान चवीनुसार मीठ आणि छान उकळी आली की त्यात टाकायचे सांडगे 5 ते 10 मिनिटं आपण छान शिजू देणार आहोत, कारण छान परतले गेले की त्याला शिजायला काही वेळ लागत नाही. आणि छान हिरवीगार कोथिंबीर टाकून आपली सांडगेची आमटी आपण या ठिकाणी तयार केली. आता या ठिकाणी आपण ताट बघा किती सुंदर तयार केलं आहे. छान कांदा कट करून घेतलाय, तो स्वच्छ धुवून घेतलाय आणि त्यावरच कांद्यावर मीठ टाकायचं, लिंबू टाकायचं. जोडीला मी आळूच्या पानाच्या वड्याही केल्या होत्या आणि मस्त अशी सांडगेची आमटी मी प्लेटमध्ये काढून घेतली. आणि जोडीला बाजरीची भाकरी. काळी आमटी बरोबर मस्त अशी बाजरीची भाकरी असेल तर काय विचारूच नका. भाजीची चव, भाजीची टेस्ट आणि मस्त गरम गरम भात. आता द्वादशी असल्यामुळे देवाला मी नैवेद्य दाखवून घेणार आहे. तसं तर आम्ही रोजच दाखवतो, पण द्वादशी असल्यामुळे मी छान असं ताट तयार केलं आणि देवाला नैवेद्य दाखवून घेतला. आणि हेच ताट आपण जेवणासाठी घेणार आहोत. मस्त अशी रसरशीत भाजी, आमटी सांडगेची तयार झाली आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल
तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो अशाच पारंपरिक रेसिपीसाठी बागेश्री कुकिंगला नक्की सबस्क्राईब करा.